महाराष्ट्रातील सर्वात ऐतिहासिक आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला पन्हाळा. आज आपण पन्हाळा किल्ला फिरणार आहोत. कोल्हापूरपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेला हा किल्ला अनेक युद्धांचा साक्षीदार आहे. पन्हाळा केवळ एक किल्ला नाही, तर स्वराज्याच्या इतिहासातील एक जिवंत रणभूमी आहे. पन्हाळा किल्ला कोल्हापूरजवळ सह्याद्रीच्या रांगेत बसलेला एक अत्यंत महत्त्वाचा गड आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर कोकण, देश, कर्नाटक यांना जोडणाऱ्या मार्गावर पन्हाळा असल्यामुळे हा किल्ला नेहमीच सत्तांसाठी महत्त्वाचा ठरला. पन्हाळा हा मोठ्या विस्ताराचा किल्ला आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात पन्हाळा किल्ला कसा फिरायचा. कोल्हापूरवरून पन्हाळ्याला यायच्या रस्त्यावर आपण थांबतोय एका अशा ठिकाणी जिथे इतिहासाने एक महान बलिदान पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतः शिवाजी महाराज म्हणून सादर करत सिद्धी जोहर समोर गेलेला हा वीर, ज्याने मरण स्वीकारलं पण स्वराज्य वाचवलं. त्यांचं नाव वीर शिवा काशीद आणि आपण आलो आहोत वीर शिवा काशीद यांच्या समाधीवर. आज या समाधीसमोर उभं राहून आपण फक्त नतमस्तक होऊ शकतो. त्याच रस्त्याने पुढे आलो की आपण येऊन पोचतो ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे चौक या ठिकाणी. आणि हाच सर्व रस्त्यांना जोडणारा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा चौक पावनखिंडीच्या युद्धाशी जोडलेला आहे. याच ठिकाणी उभं राहून आपण बाजीप्रभूंच्या शौर्याची आठवण करतो. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराच्या नावाने हा चौक ओळखला जातो. पन्हाळा किल्ला फिरताना जर योग्य रूट ठरवला तर फार धावपळ न करता आपण सगळं इतिहाससकट अनुभवू शकतो. त्यानंतर आपण येऊन पोचतो अंधार बावडीजवळ. ही एक खोल आणि अंधारी पाण्याची बावडी आहे. युद्धाच्या काळात पाणी साठवण्यासाठी आणि गुप्त हालचालींसाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही आत उतरल्यावर तिची थंड आणि रहस्यमय रचना जाणवते. हा आहे 3 दरवाजा. पन्हाळ्याचा हा मुख्य आणि मजबूत दरवाजा मानला जातो. 3 स्तरांवरती बांधलेला हा दरवाजा शत्रूला आत देणं अवघड करण्यासाठी तयार केला होता. तीन दरवाजात असणाऱ्या बुरुजाच्या वरती आता आपण चाललो. इथून काय नजारा बघायला भेटतील बघूया. आपण आता बुरुजाच्या वरती आलोय. मित्रांनो, आता आपण 3 दरवाजाच्या पूर्ण टॉपला आहेत आणि इथून बराचसा परिसर दिसतोय. ज्या पायऱ्या आहेत त्या ह्या बुरुजाच्या पूर्ण वरती येतात आणि इथे एक पहाऱ्यासाठी जागा बनवलेली आहे, बघू शकता. ही जागा आहे ती. आणि मी इथून खालून पायऱ्या येतात, त्या पायऱ्यातून वरती आलोय आणि इथे उभं राहू शकतो आपण. एवढी या दरवाजाची खासियत आहे. पहाऱ्यासाठी जागांची कमी नाही ठेवली या दरवाजावर. आता आपण अंबरखानाजवळ येऊन पोचलोत. अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा. दीर्घकाळ वेढा पडला तरी किल्ला टिकून राहावा यासाठी इथे धान्य साठवलं जायचं. स्वराज्याचं युद्ध नियोजन किती दूरदृष्टीचं होतं हे इथे कळतं. पुसाटी बुरुज. हा बुरुज रणनीतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. इथून आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येत असे.
आजही इथून दिसणारा निसर्ग आणि दरी मन थांबवून टाकते. पन्हाळा फोर्ट इंटरप्रिटेशन सेंटर. इथे पन्हाळ्याचा इतिहास, नकाशे, युद्धकला आणि मॉडेल्स पाहायला मिळतात. पहिल्यांदा येणाऱ्यासाठी हा भाग खूप उपयुक्त आहे. किल्ला फिरण्याआधी इथं थांबणं म्हणजे इतिहास समजून घेणं. पण विकेंडला इथे जाताना आधीच बुकिंग करणं महत्त्वाचं आहे. विकेंड्सला शाळेच्या सहलींच्या मुलांसाठी बुकिंग्स आधीच केलेले असतात. त्यामुळे आपल्याला स्लॉट भेटणं मुश्किल होऊन जातं. त्यानंतर आपण आलेलो आहोत दौलती बुरुजाजवळ. हा बुरुज खास तोफांसाठी वापरला जायचा. इथून शत्रूवर मारा करता येत असे. त्यानंतर आपण येऊन पोचतो दुतोंडी बुरुजावर. नावाप्रमाणेच हा दुहेरी संरचनेचा बुरुज आहे. संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी अशी रचना केली होती. मराठ्यांच्या लष्करी स्थापत्याची हुशारी इथे दिसते. त्यानंतर आपण येऊन पोचलोय कबक उद्यानाजवळ. आजचं शांत आणि हिरवं ठिकाण. पूर्वी हा भाग मोकळा परिसर होता. आता विश्रांतीसाठी सुंदर उद्यान आहे. किल्ला फिरताना थोडा वेळ शांत बसायला योग्य जागा. त्यानंतर आपण जाऊ शकतो सज्जा कोठीजवळ. इथं उभा राहिल्यावर इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटतं. तारा राणी महल. तारा राणींच्या पराक्रमाची आठवण करून देणारा महल. मराठा साम्राज्यात स्त्रियांचं नेतृत्व किती सक्षम होतं हे इथे कळतं. शौर्य आणि प्रशासनाचा संगम म्हणजे तारा राणी. हा तलाव किल्ल्याच्या पाणी व्यवस्थेचा भाग होता. आजही शांत आणि पवित्र वातावरण जाणवतं. तुम्हाला जर व्हिडिओसाठी काम सिनेमॅटिक शॉट्स जर पाहिजे असेल तर इथे खूप छान येतात. नायकिणीचा सज्जा. लोककथांसाठी जोडलेलं ही जागा आहे. नृत्य आणि मनोरंजनाशी संबंधित कथा इथे सांगितल्या जातात. किल्ल्याचं फक्त युद्ध नव्हे तर सांस्कृतिक जीवनही इथं दिसतं. नागझरी तीर्थ. पन्हाळ्याचा प्रवास इथे येऊन शांततेत संपतो. पाणी, निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम इथे अनुभवता येतो. पन्हाळा किल्ला म्हणजे फक्त एक वास्तू नाही, तो स्वराज्याचा एक जिवंत अध्याय आहे. इसवी सन 1659मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकला. अफजल खानाच्या वधानंतर थोड्याच दिवसात महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, त्यातच पन्हाळगडसुद्धा होता. पन्हाळ जिंकल्यानंतर महाराजांचा प्रभाव खूप वाढू लागला होता आणि हा प्रभाव कमी करण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जोहरला आक्रमणासाठी पाठवले. त्यावेळेस शिवाजी महाराज एका मोहिमेवर होते आणि महाराजांनी पन्हाळगडला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण म्हणजे रायगड, प्रतापगड, राजगड हे सर्व स्वराज्याचे आतील किल्ले. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या वेशीवर असलेला पन्हाळगड शत्रूला स्वराज्याच्या बाहेर थोपवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. हा वेढा इतिहासात अजरामर ठरला, पण शिवाजी महाराजांनी हार मानली नाही. शेवटी ते या वेढ्यातून बाहेर पडले. फक्त 600 मावळ्यांसकट महाराज विशाळगडाकडे निघाले. त्यातीलच एक होते बाजीप्रभू देशपांडे. आज ज्या खिंडीला आपण पावनखिंड म्हणून ओळखतो तीच पहिल्याची घोडखिंड. याच घोडखिंडीत इतिहासाने बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान बघितलं. जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी शत्रूला पावनखिंडीमध्ये धरून ठेवलं. एकही शत्रू पुढे जाऊ दिला नाही. या मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली ही खिंड म्हणून पावनखिंड. असा हा पन्हाळा किल्ला आजही उभा आहे आणि इतिहास आपल्याला शिकवतो, स्वराज्य तलवारीने जिंकलं गेलं, पण ते टिकवलं गेलं असंख्य अशा लोकांच्या त्यागाने.